हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर पॉट थीमचा कुल्फी फालुदा केक। याच्यासाठी मी इथे व्हॅनिला स्पॉन्ज घेतला आहे। हा ऑलमोस्ट 1 किलोचा केक होईल। इथे मी स्पॉन्जला 4 लेअरमध्ये कट करून घेतलंय। याच्यासाठी आपल्याला कुल्फी फालुदा क्रश लागेल। होममेड ब्रँडचा जो कुल्फी फालुदा क्रश येतो तो खूप छान येतो। आता इथे मी सोकिंगसाठी पाणी न वापरता दुधामध्ये 2 चमचे कुल्फी फालुदाचा क्रश टाकलाय आणि त्याने पूर्ण केकचं सोकिंग केलेलं आहे। हा जो फ्लेवर आहे ना तो खूप मस्त लागतो, नक्की ट्राय करा हा फ्लेवर। इथे क्रीम मध्ये मी थोडेसे 1-2 ड्रॉप पिंक कलर टाकला आहे आणि त्याने मी केकचं लेअरिंग केलं आहे। हा केक जेव्हा चिल्ड आपण खातो ना तेव्हा तो खूप छान लागतो। आता इथे मी प्रत्येक लेअरिंग मध्ये होममेडचं जे आपण क्रश यूज केला आहे तो त्याचं लेअरिंग केलं आहे आणि त्याच्यावरती आपण पिस्ता टाकणार। पिस्त्याचे जे फ्लेक्स असतात ते जास्त छान लागतात, तुकडे करून टाकू नका, ते दातात लागतात, काही काहींना ते नाही आवडत, पण जे फ्लेक्स असतात ते खूप छान लागतात। आणि पिस्ता तसं पण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल, पण पिस्त्यामुळे टेस्ट अजून जास्त एनहान्स होते। तुम्ही बघाल तर प्रत्येक लेअर मध्ये मी क्रीम खूप कमी वापरलाय, कारण मला केक मध्ये क्रीम खूप जास्त नाही आवडत, कारण अदरवाइज तो आपण स्पॉन्ज कमी आणि क्रीम जास्त लागतं खाताना, सो मला तसं नाही आवडत। सो क्रीम मी खूप कमी वापरते केक मध्ये। आता इथे मी क्रीम मध्ये अगदीच 1-2 ड्रॉप येलो कलर घेतला आहे, ज्याने मी आउटर लेअरिंग करणार आहे। त्याचं आउटर जे कव्हरिंग असतं ते मी करणार आहे। इथे मला आउटर लेअरिंग जे आहे ते एकदम व्हाईट कलरचं नको होतं, थोडंसं पर्ल व्हाईट हवं होतं, म्हणून मी हार्डली 1-2 ड्रॉप फक्त त्याच्यामध्ये येलो कलर टाकलाय। याला फ्लॉवर पॉट थीमचा केक का म्हणतात हे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच। आता इथे मी बेकर्स विले कंपनीचं सुपर रेड कलर यूज केला आहे। हा कलर आपण ज्या क्रीम मध्ये अगदी थोड्या प्रमाणात जर टाकला ना तो आपलं जे क्रीम आहे ते थोडंसं पिंक कलरचं होतं, सो मी हा कलर थोडासा जास्त प्रमाणात इथे टाकलेला आहे। मला केकच्या बॉर्डरला साईडला रेड कलरनी हार्ट्स बनवायचे आहेत, म्हणून मी हा कलर घेतलाय। आता हे हार्ट्स कसे बनवायचे ते या पद्धतीने मी बनवले आहेत। केकच्या टॉपला इथे मी ओरिओ बिस्किटचा जो क्रश करून टाकला आहे, याचा व्हिडिओ माझा डिलीट झाला, सो मला तो दाखवता आला नाही। आणि इथे मी रेड रोजेस घेतले आहे, तुम्ही कोणतेही फुलं घेऊ शकतात। डायरेक्ट फुलं कधी पण लावायचे नाही, त्याच्या ज्या दांड्या असतात त्याला आपण क्लिंग रॅप करून लावायचं, किंवा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल सुद्धा लावू शकता आणि मग ते आतमध्ये केकमध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीने आपला सुंदरसा फ्लॉवर पॉट थीमचा केक रेडी आहे। थँक यू फॉर वॉचिंग।